त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धो च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। माय बापो, हस्तिनापूर नावाचं राज्य होतं. आज त्याला दिल्ली म्हणतात. तर त्या हस्तिनापूर राज्यावर तीन भाऊ होते हस्तिनापूर राज्याचे मालक. एक धृतराष्ट्र होते, दुसरे पंडूराजे होते आणि तिसरे विदुर काका होते. पण धृतराष्ट्र आणि पंडूचा दोघांचाच अधिकार राज्यावर होता. विदुर काका हे दासीपुत्र असल्यामुळं त्यांचा अधिकार राज्यावर नव्हता. आता हे हे धृतराष्ट्र आणि पंडू ह्या दोघांपैकी धृतराष्ट्र हे अंध होते आणि पंडूराजे मग त्यामुळं पंडूराजे जरी लहान असले तरी लोकांनी भीष्माचार्यांनी सगळ्यांनी मिळून पंडूराजाला राज्यावर बसवलं आणि कारभार चांगला चालला. त्यांना 2 पत्न्या होत्या, कुंती आणि माद्री. तर ते विषय एवढा भोगला त्यांनी, काही काम नव्हतं दुसरं, कारण राजाची जबाबदारी सगळी भीष्माचार्याकडे होती. भीष्माचार्य सांभाळायचे आणि भीष्माचार्याचा एवढा दरारा होता की कोणीही राज्याचं इतर राज्याचं त्या हस्तिनापूरच्या राजाकडं कानाडोळा करून बघण्याची ताकद नव्हती. आणि मग म्हणून पंडूराजे रिकामे होते आणि त्यांनी मग काय केलं तर विषय भोगला आणि त्यामधून त्यांना ते व्याधीग्रस्त झाले आणि त्यातच वारले गेले. तर त्यांना 5 मुले होती: धर्म, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. आणि धृतराष्ट्र जे होते, धृतराष्ट्राला 100 मुले होती. मग आता पंडूराजे वारल्यानंतर धृतराष्ट्र गादीवर बसले. दुसरं कोण नव्हतं बसायला. धृतराष्ट्र गादीवर बसले आणि मग कारभार सुरू झाला. आणि मग हे 5 पांडव आणि कौरव यांना शिकवायला एक धनुर्विद्या शिकवायला द्रोणाचार्य होते आणि ते द्रोणाचार्य त्यांना शिकवत असत. ते शिकून प्रवीण केलं त्यांना. परंतु त्या पांडव आणि कौरवाच्या मध्ये एक माणूस होता, तर त्याचं नाव होतं शकुनी. तो कौरवाचा मामा होता आणि तो कौरवाचे कानं भरायचा आणि कौरवाला म्हणायचा की हे साप जोपर्यंत लहान आहे तोपर्यंतच मारून टाकायला पाहिजे. हे पांडव आहेत अजून लहान आहेत तोपर्यंत यायचा काटा काढायला पाहिजे, असं तो शिकवायचा कौरवाला. आणि कौरवाला ते पटायचं आणि कौरवानं मग अनेक वेळा ह्या पांडवांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला, मारून टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी लाक्षागृहामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पांडवाकडून विदुर काका होते आणि श्रीकृष्ण महाराज त्यांचे पाठीराखे होते, त्यामुळे ते त्याच्यातून वाचले गेले आणि भ्रमत पुन्हा मग द्रौपदीच्या विवाहामध्ये प्रगट झाले. तिथून त्यांना आणण्यात आलं आणि एक त्या खांडववन नावाचं राज्य होतं, एक भाग होता हस्तिनापुराचा. ते बंजड होता, त्यात काही येत नव्हतं, काय नाही, म्हणजे फर्टाईल होता. फर्टाईल म्हणते त्याला आजकाल. तर तो फर्टाईल भाग जो होता तिथं झाडं झुडपं असं सगळं हे होतं. तर तो भाग त्याला देऊन टाकला पांडवाला. मग पांडवांना श्रीकृष्ण महाराजाच्या मदतीनं तिथं छान हे केलं, इंद्रप्रस्थ नावाचं नगर तिथं स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर त्यांनी
श्रीकृष्ण महाराजाच्या सल्ल्यावरून राजसूय नावाचा यज्ञ केला तिथं. आणि राजसूय यज्ञ केल्यानंतर सगळे लोक कौरव देखील तिथं आले होते. त्यांनी ते नगर पाहिलं, अतिशय सुंदर नगर बांधलं होतं आणि ते पाहिलं आणि यांचं वैभव पाहिलं, याजवळ असलेली संपत्ती पाहिली आणि याचे डोळे दिपले. आणि हे असं नगर म्हणजे इंद्रप्रस्थासारखं नगर मला पाहिजे, हवं आहे असं दुर्योधनाला वाटलं. आणि दुर्योधन मग आता काय करावं काय, आणि मग त्या शकुनीच्या सल्ल्यानं त्याला म्हणजे दूध खेळायला बोलवलं. आणि दूध खेळायला बोलवल्यानंतर दूध खेळण्यात आलं आणि त्याच्यामध्ये पांडव द्रौपदीसह सर्व राज्य हरले. आणि पुन्हा त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी शिक्षा झाली. मग नंतर हे त्या 12 वर्ष वनवासाला गेले. मग 12 वर्ष झाले, 1 वर्ष 13 महिने झाले, 13 वर्ष झाले. नंतर ते विराट राजाच्या नगरीमध्ये ते शेवट राहू लागले, कामं करू लागले आणि तिथं ते प्रगट झाले. आणि तिथून मग पुन्हा हस्तिनापुरात आले. हस्तिनापुरात आल्यानंतर त्यांनी मग आपलं राज्य मागायला सुरुवात केली. पण त्या कौरवानं सांगितलं की सुईच्या टोकावर बसून एवढी माती देखील देणार नाही, राज्य तर द्या सोडून. आणि मग आता पर्याय ठरला युद्धाचा. मग युद्धाच्या अगोदर मग युद्ध होणार. मग आता युद्ध होणार, सगळे सज्ज झालं. सगळे म्हणजे पांडव 7 अक्षययोनी सैन्य जमू शकले, कौरव 11 अक्षययोनी सैन्य जमू शकले. 11 7 18 अक्षययोनी सैन्य ह्या दोघांचं मिळून जमले गेलं. मग पण आता हे युद्ध होणार 2-3 वाजाला की हा जो धृतराष्ट्र होता, धृतराष्ट्रानं संजयाला शिकवलं आणि शिकून त्याला पांडवाकडे पाठवलं. काय शिकवलं, ते सांगितलं की असं युद्ध करू नका, असं होईल तसं होईल, तुम्हाला पाप लागेल हे. आणि तिथं जाऊन यानं सांगितलं का संजयानं त्या पांडवाला की तुमच्या चुलत्यानं सांगितलं की हे कौरव तर मूर्खच आहेत, नरकगामी आहेत, पण तुम्ही विद्वान आहात, सुहृदय आहात, तुम्ही हे युद्ध करू नका. आणि भीष्मासारख्या द्रोणासारख्या म्हणजे पितामह माणसाला मारू नका आणि ते मारण्याचं पाप तुम्ही घेऊ नका, असं म्हणजे त्याला भरून देण्यात आलं. आणि भरून देण्यात आल्यानंतर ह्या 14 जणांनी ते ऐकलं, पण इकडं असं ऐकलं निघून सोडून दिलं. परंतु ते अर्जुनाच्या मात्र डोक्यात भरून राहिलं. आणि ज्यावेळेस युद्ध टिकून 11 अक्षययोनी युद्ध सैन्य उभं आहे, एकूण 7 अक्षययोनी युद्ध सुरू आहे. आणि अशा वेळेस श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणला की देवा शेनेरो भयोरमध्ये रथम स्थापय मी चुत आणि याव देता निरीक्षहम योध कामान वस्थिता कैर्मय धवे मस्मिन रण संधेमे यौष्यमानान्वेक्षय ये तेत्र समघाता. ते म्हणला की मला माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधात नेऊन उभं करा, मला बघू द्या की माझ्यासोबत कोण युद्ध करायला तयार आले. आणि त्यानं मग ते बघितलं, आचार्यान मातुरान भातुर पुत्रान पौत्रान सखीन सता सुसुरान सुरसेव शेन यरू भैरूपे आणि तान समीक्ष सकून ते सर्वान बंधून वस्थितान. सगळे हे लोक त्यांनी सगळे नातेवाईक, मामे काके सासरे हे सगळे पाहिल्यानंतर त्याला ते याचं आठवलं, कोणाचं जे संजयानं सांगितलेल्या गोष्टी आठवल्या. आणि तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणला देवा मी येव मुक्त अर्जुन संख्ये रथोपस्थ उपाविषेत विसृज शस्त्रम चापम शोक सविघ्न मानस. तो म्हणला मी युद्ध करत नाही. आणि तो रथाच्या मागे जाऊन शोक सविघ्न होऊन बसला. इथं पहिला अध्याय संपलाय माय बापो. आता दुसरा अध्याय सुरू झाला. ते संजय म्हणतो अर्जुना हे राजन तम तथा कृपयाविष्ट मसरू पूर्ण कुलेक्षण विषिदंत विधवाक्य मोहाचं मधुसूदन. आता किवेने व्याकुळ झालेला जो अर्जुन आहे त्याला श्रीकृष्ण महाराज काय म्हणाले असं सांगतो तो. आणि मग श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात, अरे बाबा हे युद्ध जे धर्मयुद्ध आहे आणि
तू म्हणतो की मी द्रोणाचार्याला मारत नाही, आचार्याला मारतो म्हणजे तो म्हणतो की मी द्रोणाचार्याला मारत नाही, भीष्माचार्याला मारत नाही. कथम भीष्ममां संख्ये द्रोणंच मधुसूदन ईसुभी प्रतिवेशामी पूजा राहावरी सुदूर गुरु न हत्वा ही महानुभावा श्रेय भोक्तुम भक्ष्यम पिय लोक. आणि मी ह्या लोकांना मारण्यापेक्षा म्हणजे भीक मागून खाल्लेलं माझ्यासाठी बरं आहे. भक्ष्यम पिय लोके हत्वार्थ कामस्तु गुरुनी एव भुंजे भोगान रुधिर प्रतिज्ञा. मग तो म्हणतो मला हे असं रक्तरंजित राज्य नको आहे, असं तो श्रीकृष्ण महाराजांना सांगतो. आणि श्रीकृष्ण आणि संजय मग हेच व्रतान संजय धृतराष्ट्राला सांगतो की अर्जुन हा युद्ध करायला तयार नाही असं सांगितलं. आणि मग तो धृतराष्ट्र खुश होतो आणि खुश होतो. त्याला वाटतं की आपण जे सांगितलेलं आहे ते बरोबर लागू झालं. आणि मग असं झाल्यानंतर श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला गीता ज्ञान सांगितलं. ती म्हणली अर्जुना असोच्यानं नुसोचेस्तो प्रज्ञावादांचे भाष्य गता सुंचे न अनुसोचेंती पंडित न त्वेवाहम जातून असं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वय मतपरम. मी नव्हतो तू नव्हता असं कधी झाले का. आणि अर्जुन आहे बघ देहनोस्मिन्नता दे कौमारम योरम जरा. ह्या देहामध्ये काय होत असते, कौमार यौवन लहानपण तरुणपण जरा म्हणजे म्हातारपण येत असते. आणि शेवटी हे शरीर टिकणारे नाही का अर्जुना. त्याकरता भीष्माचं शरीर टिकणारं नाही आणि तू त्याला नाही मारलं तर ते मरणार नाहीत असं काही नाही, ते मरणारच आहेत. आणि त्यामुळं अर्जुना तू त्यांना मारायचं मागं पुढं बघू नको, कारण हे धर्मयुद्ध आहे असं सांगतात त्याला. आणि आतो चेतो मिवम धर्मियम संग्राम न करीशेशी. जर तू हे सगळं युद्ध केलं नाही अर्जुना तर तो स्वधर्म कीर्तीमचे हित्वा पापमावशेशी. आणि अकीर्तीम चापी होताने कथई संतीचे व्यायाम संभावित तशीचा कीर्ती मरणादती इच्छिते. आणि संभावित माणसाला अपकीर्ती झालेली मरणापेक्षा वाईट आहे अर्जुना. त्यामुळं तू युद्ध कर, त्या युद्धाळे कृतनिश्चय युद्ध करण्याचा निश्चय कर. पण अर्जुन काही हो म्हणायला तयार नाही. आणि शेवटी अर्जुनाला गीता ज्ञान सांगितलं. आणि मग तो अर्जुन म्हणला देवा नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच होतं स्थितोस्मी गच्छन्देह करिष्ये वचन. माझं सगळा मोह नष्ट झाला आणि मी आता तो म्हणतोच ते करतो असं म्हटल्यानंतर हेच गोष्ट त्यानं संजयानं धृतराष्ट्राला सांगितली. आणि धृतराष्ट्राला सांगितल्यानंतर धृतराष्ट्र म्हणला संजय आता काय होईल रे, अर्जुन तर तयार झाला, आता युद्ध होणार आहे आणि मग आता होईल काय, कोण जिंकल. तर तो म्हणला देवा ते म्हणला हे राजन यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधर तत्र शिंजा होतील ध्रुव आणि ते नतील. माझं असं मत आहे की जिकडं श्रीकृष्ण महाराज आहेत, जिकडं अर्जुन आहे, जिकडं श्रीकृष्ण आहेत तिकडंच जे होणार आहे, तिकडंच विभूती आहे, तिकडं जे आहे. आणि तुमच्या मुलाचा कधीही जे होणार नाही. मग ते म्हणला की आताच टाईम गेला नाही, अजून बी तुम्ही तह करा आणि त्याला जे काय 4-5 गाव मागतात ते देऊन टाका. नाही तर तुमच्या मुलाचं तुमचा कधीही म्हणजे जय होणार नाही राजन असं त्यानं ठणकावून सांगितलं. आणि त्यानं सांगितलं त्याप्रमाणेच नक्की झालं. आणि तसं आपल्या बी जीवनामध्ये जर श्रीकृष्ण नाही तर काय होतं आहे, जर अन्नामध्ये जर आपण कितीही जेवण चांगलं केलं, स्वयंपाक चांगला केला, त्याच्यात मीठ टाकलं नाही तर ते जेवण आपण खाऊ शकत नाही. आणि गावात आपली पत नाही, शेतात मत नाही, आणि घरात एक मत नाही आणि गावात पत नाही. तर ह्या गोष्टी जर नसल्या आणि त्याचप्रमाणे आपल्या जीवनात जर श्रीकृष्ण नाहीत तर आपलं जीवन हे काडीमोल आहे, व्यर्थ आहे. त्यामुळं मायबाप तुमच्या जीवनात देखील यत्र योगेश्वर कृष्ण आणा, तुमच्या जीवनात कृष्णाला स्थान द्या, कृष्ण महाराजाची भक्ती करा आणि तुमचं जीवन सफल करा
अशी माझी मी विनंती करतो आणि इथंच थांबतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.